नमस्कार. मी चिंतामणी सहस्रोते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. अखेर राज्यसभेच्या एका जागेसाठी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. आता ऑलरेडी 6 उमेदवार हे महायुतीचे असणार आहेत आणि एक उमेदवार महाविकास आघाडीचे म्हणजेच शरद पवार आहेत. त्यामुळं ही निवडणूक आता बिनविरोध होतीये का हे आता उद्याच दुपारपर्यंत स्पष्ट होईल. परंतु या महाविकास आघाडीमध्ये गेले 10-15 दिवस जे चर्चेचं गुऱ्हाळ चाललेलं होतं आणि अक्षरशः बैठकांचं सत्र चाललं तर एका जागेसाठी, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एखादा प्रश्न असावा अशा पद्धतीनं सगळीकडे चर्चा आणि बैठकांचं सत्र चाललेलं होतं. आणि अखेर एका जागेकरता शरद पवार यांना उमेदवारी दिल्याचं महाविकास आघाडीतर्फे जाहीर करण्यात आलं. महाविकास आघाडी म्हणजे काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं होतंच की शरद पवारांना उमेदवारी द्या, त्यांना आता राज्यसभेवरती यावेळेला जाऊ द्या, अशी विनंती स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा सगळ्यांना केलेली होती, जाहीरपणे पण केलेली होती. प्रश्न होता तो उभाठा शिवसेनेचा आणि काँग्रेसचा. तर काँग्रेसनं पाठिंबा दिला, काँग्रेसनंही जाहीर केलं आणि उभाठा शिवसेनेनं पण जाहीर केलं, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं. आता त्यांनी शरद पवार यांना उमेदवारी दिली किंवा त्यांची उमेदवारी घोषित केली ह्या म्हणणं हे तात्विकदृष्ट्या बरोबर आहे, कागदोपत्री बरोबर आहे. परंतु ती उमेदवारी जाहीर करण्याशिवाय किंवा पवार यांना उमेदवारी देण्याशिवाय महाविकास आघाडीसमोर दुसरा पर्यायच नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. केवळ 10 आमदार असताना, विधानसभेमध्ये केवळ 10 आमदारांची संख्या असताना सुद्धा राष्ट्रवादीनं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं राज्यसभेची उमेदवारी शरद पवार यांना द्यायला महाविकास आघाडीला भाग पाडलेला आहे असं स्पष्टपणे दिसतंय. 20 आमदार आमच्याकडे आहेत अशा गर्जना, त्यामुळं सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना आहे विधानसभेमध्ये अशा गर्जना शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे सातत्यानं करत होते. रोटेशन प्रमाणे शिवसेनेचाच यावेळेला नंबर आहे, शिवसेनेचाच हक्क आहे, शिवसेनेचा दावा आहे राज्यसभेच्या जागेवरती असं ते सांगत होते. परंतु अखेर त्यांना माघार घ्यावी लागली असं दिसते. एकूणच शिवसेनेला, ठाकरेंना सगळ्या माघार घ्यावी लागली आणि पवारांचं नाव निश्चित करावं लागलं. काँग्रेसनं सुद्धा खूप मेहनत घेतली. आम्हाला राज्यसभेमध्ये एक जागा पाहिजे आहे, राज्यसभेमधलं विरोधी पक्ष नेतेपद हे महत्त्वाचं आहे आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं हे पद शाबूत ठेवायचं असेल तर आम्हाला एका जागेची गरज आहे, एकेका जागेची गरज आहे असं काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं. परंतु काहीही उपयोग झाला नाही आणि अखेर पवारांनाच उमेदवारी द्यावी लागली. आता पवारांना उमेदवारी द्यावी लागली ह्याचं कारण काय? पडद्यामागं खूप हालचाली झालेल्या आहेत, पडद्यामागं खूप राजकारण झालेलं आहे. पवारांना उमेदवारी द्यावी लागली याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की शरद पवार आणि त्यांचे सगळे सहकारी म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळे यांनी ज्या पद्धतीचे डावपेच आखले आणि दबाव निर्माण केला, प्रचंड दबाव निर्माण केला, त्यामुळं महाविकास आघाडीला अखेर शरणागती पत्करावी लागली. त्याच वेळेला भारतीय जनता पक्षानं सुद्धा एक खेळी केली आणि जर पवार उमेदवार नसतील महाविकास आघाडीचे तर आम्ही आमचा 7वा उमेदवार मैदानात उतरवू असं भारतीय जनता पक्षानं सूचित केलं. खरं म्हणलं तर असं जाहीरपणे काही फार मोठं सांगितलं तर असं नाही, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मात्र सांगितलं होतं की पवार साहेब जर उमेदवार असतील महाविकास आघाडीतर्फे तर त्यांचा अनुभव, त्यांचं संसदीय कारकीर्द, त्यांचं वय हे सगळं लक्षात घेऊन आम्ही ही निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न करू, त्यांना पाठिंबा देऊ म्हणण्यापेक्षा बिनविरोध करू. परंतु जर पवार उमेदवार नसतील तर काय, याबाबत भारतीय जनता पक्षानं सगळी फिल्डिंग लावलेली होती आणि त्या फिल्डिंगचाही परिणाम झाला. थोड्याफार बातम्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुद्धा पसरवण्यात आल्या की भारतीय जनता पक्ष 5वा उमेदवार म्हणजे भाजपनं आज 4 उमेदवार जाहीर केले तेव्हाच लक्षात आलं साधारणपणे की शरद पवार यांची उमेदवारी फिक्स होणार आहे महाविकास आघाडीतर्फे. त्यामुळेच भाजपनं आज 4 उमेदवारांची नावं पहिली जाहीर करून टाकली.
आणि आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये की नेमकं काय काय झालं यात सगळ्यात. तर एक निश्चित आहे की शरद पवार यांनी पुन्हा एकदा यशस्वी खेळी करून महाविकास आघाडीलाच कैचीत पकडलेलं होतं, कचाट्यात पकडलेलं होतं. कारण जर समजा पवार उमेदवार नसतील तर भाजप आपला आणखी एक उमेदवार मैदानात उतरवणार हे जवळजवळ स्पष्ट झालेलं होतं. आणि तसं झालं असतं तर महाविकास आघाडी समजा काँग्रेसला उमेदवारी दिली असती किंवा शिवसेनेला दिली असती तरी सुद्धा त्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी महायुतीचे नेते विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसून प्रयत्न करणार यात कोणची शंका नव्हती. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला सपशेल माघार घ्यावी लागली आणि पवारांची उमेदवारी जाहीर करण्यावाचून त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच राहिला नाही. आणखी एक गोष्ट याच निमित्तानं झालेली आहे. आता जी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे काही दिवसामध्ये, जूनमध्ये पुन्हा राज्यसभेची निवडणूक होणार आहे. आता याच्यावरचा क्लेम, आता राष्ट्रवादीचा क्लेम संपला असं आत्ता तरी दिसतंय. म्हणजे त्यामुळं आता शिवसेना का काँग्रेस यांच्यामध्ये खरी आता चुरस होणार आहे. ती विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा होणार आहे आणि पुढच्या जूनमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा हा प्रश्न येणार आहे. पुढच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला यात दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी झालेली आहे, अशी चर्चा आहे जोरात. आणि स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनीच या संदर्भात सतत पुढाकार घेतला. काँग्रेस नेत्यांबरोबर चर्चा केली आणि विशेषतः शिवसेनेचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही त्यांनी चर्चा केली. त्यावेळेला असं सांगण्यात येतं की उद्धव ठाकरे यांनी आणि काँग्रेसनं सुद्धा एक अट प्रामुख्यानं पुढं केलेली आहे आणि ती महत्त्वाची अट आहे की यापुढं तुम्ही NDAला कधीही पाठिंबा द्यायचा नाही. कारण विलिनीकरणाची जी सगळी चर्चा चाललेली होती त्या विलिनीकरणाच्या चर्चेचा असा सूर होता की विलिनीकरण झाल्यात तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि दोन्ही राष्ट्रवादीतल्या महत्त्वाच्या नेत्यांना सत्तेची संधी मिळू शकेल. विशेषतः जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद दिलं जाईल. सुप्रियाताई सुळे ह्या केंद्रामध्ये कदाचित मंत्री होतील आणि रोहित पवार यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल. अशा स्वरूपाची जोरदार चर्चा सुरू होती आणि त्यासाठीच हे विलिनीकरण आहे असा सूर साधारणपणे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा एकूण महाविकास आघाडीचे विरोधक आहेत त्यांनी लावलेला होता. परंतु आता मात्र एक निश्चित झालेला आहे की जयंत पाटील यांनी आज दुपारी ज्या शब्दामध्ये आणि ज्या एकूण त्यांच्या सगळ्या बोलण्याच्या जो एकूण सूर होता त्यातून असं स्पष्टपणे सांगितलं की आता विलिनीकरणाची चर्चा बंद झालेली आहे, विलिनीकरण हा विषय आता संपलेला आहे. असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या काँग्रेसचे नेते या दोघांनीही जयंत पाटील आणि खासदार सुळे यांच्याकडून विलिनीकरण या विषयावरती पडदा पाडायचा हा एक अट घातलेली होती. आणि दुसरं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ह्यापुढं NDAला त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यायचा नाही. ह्याचे दोन अर्थ होतात मित्रांनो, की जे जयंत पाटील हे राज्याच्या मंत्रिमंडळात विलिनीकरणानंतर जातील अशी चर्चा होती, जवळजवळ फायनल झाले अशी चर्चा होती. आणि सुप्रियाताई सुळे ह्या केंद्रात मंत्री होतील अशी चर्चा होती. ह्या दोघांचंही राजकारण आता तूर्त तरी सत्तेचं राजकारण पण म्हणता येईल, राजकारण चालूच राहणार, ते विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करतायत त्यात काही शंका नाही. परंतु सत्तेचं राजकारण ह्या दोघांचंही आता तूर्त तरी थांबलंय आणि त्याला कारण ही राज्यसभेची निवडणूक ठरलेली आहे यात काही शंका नाही. कदाचित शरद पवार यांना उमेदवारी दिली नसती तर भाजपनं आणखी गेम केला असता आणि मागच्या राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे यावेळेलाही महाविकास आघाडीला धक्का दिला असता. हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीनं माघार घेतलेली आहे शिवसेना आणि काँग्रेसनं. परंतु या माघारीतून आत्ता जे त्यांनी शब्द घेतलेले आहेत जयंत पाटील आणि सुप्रियाताई सुळे यांच्याकडून की कोणत्याही परिस्थितीत विलिनीकरण नाही राष्ट्रवादीबरोबर, दुसऱ्या आणि दोन म्हणजे NDAला पाठिंबा नाही, असे दोन शब्द घेतल्याची जोरात चर्चा सुरू आहे. काय खरं खोटं झालंय आपल्याला त्यात माहीत नाही. परंतु यामुळं ह्या दोघांच्याही राजकारणाला आणि एकूणच शरद पवारची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यातली जी एकूण सगळ्यांची सत्तेसोबत जायची जी काही इच्छा होती त्याच्यावरती आता पूर्णविराम मिळाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. राज्यसभेची निवडणूक ही या दृष्टीनं
राजकारणाला मोठी कलाटणी देणारी ठरलेली आहे. पुढच्या सगळ्या निवडणुका, विधान परिषदेची आणि राज्यसभेची, या निवडणुकांमध्ये सुद्धा मग महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे. कारण आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चुरस वाढणार आहे. पाहूया काय होते ते, नेमकं होते ते आपल्याला समजेलच काही दिवसामध्ये काय होणार आहे ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे, ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.